आमच्या जरांगे भुला सकाळी बाईट देताना सुचत नव्हतं काय? आमचे पत्रकार प्रश्न विचारतात की लोक कमी झाले होते, गर्दी कमी झाली असं वाटत नाही का तुम्हाला? आणि आमचे जरांगे भाऊ उत्तर देतात, नाही नाही आणि तसं काहीच नाही, आणि ते काय, आणि मी काय थांबत असतो काय, आणि गर्दी काहीच कमी नाही, आणि हे सगळं ते फडणवीसचं आहे. फडणवीसने का रस्ता गर्दी कमी झाली, फडणवीसने का रस्ता बया फडणवीस भाऊ, अहो कुठं कुठं तुम्ही आडवे येता लोकांना. आमचे जरांगे भाऊ अजिबात तिकीट देणार नाही साताऱ्याच्या आणि कोल्हापूरच्या लोकांना. 5,000 लोक फक्त जमता. आमच्या तिकडं प्रणितीताई शिंदे आणि भावी आमदारांनी, आमच्या तिकडं आमच्या काकांच्या भावी आमदारांनी किती गर्दी केली होती सोलापूरमध्ये. बघा किती चाटून पुसून झाडून लोक आले होते. त्यांना आज भुवळ आली आणि ते पडलेत बघा साताऱ्यामध्ये स्टेजवर. अगदी हातपाय हालत होते त्यांचे. आणि त्याही याच्यामध्ये माझा आक्षेप आहे, त्यांच्यासोबत जे कोण फडणवीसचे माणसं आहेत ना, त्यांच्यासोबत ज्यांनी कडं केलेले आमच्या जरांगे भुला, आमच्या करोडो मराठ्यांच्या काळजाला, त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यायच्या ऐवजी त्यांनी हॉटेलमध्ये नेलं. त्यांना जर त्यांचा जीव गेला असता तर याला जबाबदार कोण सांगा मला? याला जबाबदार कोण? त्यांना हॉस्पिटलमध्ये का नेलं नाही? त्यांना हॉटेलमध्ये का नेलं? अरे माणूस ज्या वेळेला चक्कर येऊन पडतो ना रस्त्यावर सुद्धा, हे तर करोडो मराठ्यांचं काळीच आहे. अरे रस्त्यावर एखादा माणूस चक्कर येऊन पडला तरी त्याला हॉस्पिटलमध्ये नेतात, आणि ही लोक एवढ्या मोठ्या करोडो मराठ्यांच्या काळजाला हॉटेलमध्ये घेऊन गेलेत हॉस्पिटलमध्ये न्यायच्या ऐवजी. ह्या लोकांचा शोध लावा. हा, सरकारला माझी विनंती आहे, या लोकांचा शोध लावा. कोण आहेत देवेंद्र फडणवीसचे लोक? त्यांच्या शेजारी पाजारी जे हॉटेलला घेऊन गेलेत, त्यांना हॉस्पिटलला न्यायच्या ऐवजी हॉटेलला नेलंय. करोडो मराठ्याच्या काळजाला जर काही झालं असतं तर त्याला जबाबदार कोण होतं? हॉस्पिटलला का नेलं नाही? मला उत्तर द्या. जे फडणवीसचे कार्यकर्ते ना जरांगेच्या मागे लावलेले, त्यांनी हॉस्पिटलमध्ये न्यायच्या ऐवजी हॉटेलला नेलंय जरांगीला. आज माणूस भुवळ येऊन पडतोय, चक्कर येऊन पडतोय स्टेजवर माणूस. माणसाला चक्कर येते डोक्यात मध्ये, आणि माणूस कमरेला बेल्ट लावतो, म्हणजे किती भयानक आजार असेल माणसाला. समजू शकता का तुम्ही लोक? कळतंय का तुम्हाला? ते पण शर्टाच्या वर लावावं लागला बेल्ट. कळलं? शर्टाच्या वर लावावं लागला बेल्ट. इतकं भयानक त्यांच्या कमरेमध्ये वेदना होत होत्या. शर्टाच्या वर बेल्ट लावणं म्हणजे किती बेकार वेदना होत असतील, समजलं का तुम्हाला जरा काय? शर्टाच्या वर बेल्ट लावलाय आमच्या माणसाने, इतकी कंबर त्यांची वेदना करत होती. पण मला वाटतं त्या अण्णा हजारेला मी उद्या विचारतेच फोन करून, अण्णा उपोषण केल्याने कंबर दुखत असती का हो? विचारायला पाहिजे अण्णाला. तुम्ही बेल्ट लावता का अण्णा? उपोषण केल्यानंतर कंबर दुखते का? हे ज्यांनी उपोषण केलं त्यांना विचारायला पाहिजे. हा केलं पण विचारायला पाहिजे, तुमची कंबर दुखते का हो? मोबाईल माझा बंद पडण्याची वेळ आली होती. मला इतके आज साताऱ्यातनं फोन येत होते, ताई भुवळ आली माणसाला, ताई भुवळ आली माणसाला. कारण 5,000 लोक, 5,000 लोक बघितल्यावर इथं लाखोंची गर्दी बघायची सवय पडली माणसाला. 5,000 लोक. कोल्हापूरचं तर तिकीट काट. कोल्हापूरला आमचे जरांगे भाऊ अजिबात कुणालाच तिकीट देणार नाही बघा. साताऱ्याला आणि कोल्हापूरला दोन्ही ठिकाणच्या लोकांनी त्यांचा अपमान केलाय. लाखोच्या संख्येने यायचं, पैशांचा चुराडा करायचा. काका पैसे देत होते तरी पण या लोकांनी ऐकलं नाही. 1,000 रुपये काका देत होते नाही का माणसाला? यायचं आपलं तिकडं. तर तुम्ही साताऱ्याच्या आणि कोल्हापूरच्या माणसांना अजिबात आमचे जरांगे भुई ना तिकीट देणार नाहीत बघा. कोण याला कारणीभूत? ह्या लोकांवर कारवाई झालीच पाहिजे. या लोकांवर कारवाई झालीच पाहिजेत. जे देवेंद्र फडणवीसचे माणसं आहेत ना, जरांगेच्या सोबत फिरतात, त्यांनी आज देवेंद्र फडणवीसच्या माणसांनी आज जरांगेला भुवळ आली, चक्कर येऊन पडलेत, त्यांचे हात थरथरत होते, त्यांच्या कमरेला बेल्ट होता, आणि त्या अवस्थेत मध्ये भुवळ आलेली असताना
त्यांना हॉटेलमध्ये घेऊन गेलेत, हॉस्पिटलमध्ये नेलं नाही. हे फडणवीसच्या माणसांवर गुन्हे दाखल करा, त्यांची चौकशी करा. कोण माणसं आहेत ती? कोण माणसं आहेत ती? शोध लावा त्या माणसांचा. त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेच पाहिजेत. आमचं करोडो मराठ्यांचं काळीज. डोक्यात भुवळ आली, कमरेला पट्टा लावला शर्टाच्या वर कमरेचा, जे कंबर दुखताना बेल्ट लावतात ना, एवढा मोठा बेल्ट होता कमरेला लावलेला आमच्या भुन्नी. आणि तुम्ही त्यांना हुशार हॉटेलात घेऊन गेलात. लाजा नाही इकडं वाटत आहे तुम्हाला? ही फडणवीसची माणसे, तेवढं लक्षात ठेवा. फडणवीसची माणसे, फडणवीसच्या माणसांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं नाही, लक्षात ठेवा. त्यांना हॉटेलात घेऊन गेले फडणवीसचे माणसं. फडणवीसच्या माणसांचं काय म्हणणं होतं? आमचे जरांगे पाटील काय जीवानी घालवायचे होते का तुम्हाला? मारण्याचा प्लॅन केला होता यांनी आज आमच्या जरांगे पाटलांना. भुवळ आलेली असताना तुम्ही हॉटेलात घेऊन गेले त्यांना, हॉस्पिटलात का नेलं नाही? ही फडणवीसची चाल आहे बघा, फार मोठी. काय रे देवा. तर अशा पद्धतीमध्ये जरांगे भुवळ आलेली आहे. ज्यांनी समाजाला आरक्षणाची भुरळ पाडली होती, त्यांना आज भुवळ आली आणि ते पडलेत बघा. अरे मला सांगायचंय महिला भगिनींना पण, की ज्या ज्या वेळेला महाराष्ट्राला पण सांगायचं, मला एक लक्षात ठेवा, ज्या ज्या वेळेला कुणाला भुवळ येईल, चक्कर येईल, त्यावेळेला त्यांनी कमरेला बेल्ट बांधा. याचा उगम आज झालेला आहे. हो, भुवळ आल्यानंतर कमरेला बेल्ट बांधायचा म्हणजे बरं वाटेल बघा. करोडो मराठ्यांचं काळीज खोटं थोडी ना करणार आहे. भुवळ आल्यानंतर त्यांनी कमरेला बेल्ट लावलाय. हो, मला तर फार म्हणजे ही एक माहिती पण समाजाला देते. आणि हो, मी मुद्द्यावर येते पुन्हा एकदा मला मुद्द्यावर यायचंय. ते जे जरांगे सोबत फिरतायत ना, ते देवेंद्र फडणवीसची माणसं आहेत. चेक करा. आज त्यांना भुवळ आलेली असताना, चक्कर येऊन पडलेले असताना त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यायच्याऐवजी हॉटेलमध्ये घेऊन गेलेत. जर आमच्या जरांगेंना अटॅक आला असता तर याला कारणीभूत कोण? मला काही कळेना बघा, याचं काही मिळच बसना. चक्कर आली डोक्यात, बेल्ट लावला कमरेला. माणसाला जेव्हा चक्कर आली, माणूस पडला, तर माणसाला हॉस्पिटलला न्यायच्याऐवजी हॉटेलला नेलं. मला काही कळना, मलाच चक्कर यायची वेळ आली बघा. कुणाला काही कळलं तर मला सांगा. कुणाला जर यातलं काही जरा काही कळलं ना, की असं होऊ शकतं का? तर यस, त्याचं उत्तर असं आहे, होऊ शकतं ना. ज्या वेळेला समाजाने पाठ फिरवली, त्यावेळेला समाजाला वेड्यात काढायचं. मग समाज रडला पाहिजे आणि समाज पुन्हा याला जोडला पाहिजे.